ऐका, एखादी व्याभिचारिणी स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा संग ज्या पुरुषाचा विवाह झाला तरी त्या स्त्रीच्या प्रेमामध्ये तो स्त्री संग तिच्या बरोबर करत असेल तर 100% कली तिच्यामध्ये असतो. म्हणून व्याभिचार करू नका. सगळ्या पुरुष वर्गाला माझी विनंती आहे की आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आपल्यासाठी आई बहिणीप्रमाणे आहे ही वृत्ती निर्माण करणं ही जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आपली पत्नी कशी असू द्या, दिसायला कशी असू द्या महाराज, तिच्यावर भरभरून प्रेम करा. पण आपली पत्नी घरात असताना आपण जर परस्त्रीकडे वाईट नजरेने जरी बघत असाल तरी 100% त्या कर्माचं फळ भोगावं लागतं. म्हणून स्त्री संघामध्ये कली वावरत असतो. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, कशा कशामध्ये कली राहतो. म्हणून स्त्री संघ. तिसरी गोष्ट, चौथं जे मात्र त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, हिंसा. घरामध्ये कोणी कोणाच्या विषयी हिंसा करत असेल तर त्या हिंसेमध्ये सुद्धा कली राहत असतो. ही 4 स्थान घाणेरडी सांगितलेली आहे. त्या 4 स्थानांमध्ये कली राहत असतो. पण कलीनं सांगितलं, हे राजा परीक्षिती, 4ही स्थान तुम्ही मला दिलेत पण 4ही स्थान अत्यंत घाणेरडे आहे. एखादं स्थान मला चांगलं द्या की ज्याच्यात मी राहू शकतो. त्यावेळेला कलीला सांगितलं, तुला 5वं स्थान पाहिजेत ना, मग आता एक काम कर, 5वं स्थान तुझ्या करता आहे ते म्हणजे स्वर्ण, ते म्हणजे सोन्यामध्ये तू प्रवेश करू शकतो, सोन्यामध्ये राहशील. मग तुम्ही म्हणाल, ताई आम्ही सगळेच सोनं धारण करतो, या सगळ्या सोन्यामध्ये कली वावरतो का? अजिबात नाही. अनितीने आणलेलं सुवर्ण, अनितीने आणलेलं धन, त्याच्यामध्ये कली राहत असतो. म्हणून धन सुद्धा कोणत्या मार्गाने यावं हे आम्हाला कळालं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धन कमवा पण ते कोणत्या व्यवहारातनं कमवा हे सगळ्यात महत्वाचं आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, जोडोनिया धन उत्तम व्यवहारी. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, वेच करी. जोडुनिया धन उत्तम व्यवहारी, जोडुनिया धन उत्तम व्यवहारी, जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, जोडुनिया धन